नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. शासकीय विद्यानिकेतन हे तर नाव ऐकलं असेल. या शाळेमध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा तुमच्या पाल्याला मुलाला प्रवेश घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने हा प्रवेश घेतला जातो, त्यासाठी कोणती एक्झाम असते, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे ह्या विद्यानिकेतनच्या शाळा आहे, किती जागा भरल्या जातात, एक्झाम कधी असते, फॉर्म कधी सुटतो, कोणता विद्यार्थी पात्र आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथून पुढच्या सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रमुख 2 प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ते म्हणजे तुम्हाला जर ह्या विद्यानिकेतनमध्ये तुमच्या पाल्याला मुलाला प्रवेश हवा असेल तर पात्रता काय असते आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे. आता याबद्दल हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवतोय, पण तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, कारण पुढचा व्हिडिओ त्यावरती माझा येणार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा. शालेय जीवनातल्या जेवढ्याही स्पर्धात्मक परीक्षा आहे, सरकारची धोरणे, निकष आहे, GR आहे, नियम आहे, ते सगळे तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे. आणि अजून मुख्यत्वे तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं या विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शनच्या बॅचेस पण चालू केल्या. अतिशय व्यवस्थित बॅचेस आहे. तुम्हाला एकदम जसं तुम्ही मला आत्ता बघताय, जसं ऐकताय, असंच बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर असणार आहे. PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज खूप जास्त आहे, बायलिंग्युअल तुमच्या टेस्ट आहे, बायलिंग्युअल नोट्स पण आहे आणि शिकवताना सुद्धा फॅकल्टी तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवणार आहे. सो त्याचे डेमो लेक्चर पण तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे. डेमो लेक्चर बघा, तुमच्या मुलाला मुलीला समजत असेल तर नक्की त्यांना जॉईन करायला लावा. ओके. सो स्कॉलरशिप 5वीची पण आपली बॅच चालू झाली. ही ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. 28 जुलैपासून बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल आले की सर स्कॉलरशिपच्या एक्झामची बॅच चालू करा. सो ही बॅच आम्ही चालू करतोय 28 जुलैपासून. हा पुढचा आठवडा तुमच्यासाठी, ह्या आठवड्यात तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. या आठवड्यात ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला वन टाईम फी भरताना फी फक्त तुम्हाला 25% सूट मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना ही सूट आहे. फी तशी आहे तुमची 7,000ला 25% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या 25%ची सवलत नक्की घ्यावी. या दोन्ही बॅचेस बघा, दोन्ही बॅचेसची फी तुम्हाला 8वीची पण स्कॉलरशिप एक्झाम आहे, 5वीची पण आहे. सेम फी स्ट्रक्चर तुम्हाला ठेवलेली आहे, कारण यांचं स्ट्रक्चर अभ्यासाचं पण सेम आहे, एक्झामचं पण सेम असणार आहे. फक्त काठीणे बाजरी वेगवेगळी आहे, मात्र आम्ही फी तुम्हाला दोन्ही बॅचेसला सारखीच ठेवलेली आहे. त्या बॅचेसमध्ये, दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पूर्ण बॅच असणार आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यात 2 लँग्वेज आहे, एक मराठी, आपण एक इंग्लिश घेतोय, त्यानंतर गणित आणि इकडे बुद्धिमापन चाचणी घेतोय. असे 4 विषय तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवले जाणार आहे आणि 4च विषय तुम्हाला एक्झामला आहे. ओके. सो त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सगळे पाहायला मिळतात. लाईव्ह जर पाहायला नाही मिळाला ना, रेकॉर्ड किती वेळेस तुम्ही पाहू शकतात. सकाळ संध्याकाळ अशा 2 टायमिंगमध्ये बॅचेस अवेलेबल आहे, पण सध्या आम्ही संध्याकाळी तुमच्या बॅचचा विचार करतोय. पण तरी पण मुलांचा कन्सर्न, पालकांचा कन्सर्न घेऊन ह्या बॅचेसचे टाइम आम्ही रिशेड्यूल करू शकतो. त्यानंतर लाईव्ह डाऊट क्लासेस आहे, चार्टद्वारे तुम्ही आमच्याशी बोलू पण शकतात. त्यानंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक विशेष सत्र असणार आहे. रेग्युलर तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट, बघा लेक्चर झाले की टेस्ट अशा खूप जास्त टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहेत. त्यानंतर टेस्टचा रिपोर्ट जनरेट होतो, टेस्टचे मार्क लगेच कळतात. तुम्हाला ऑफलाईन पण तुम्ही प्रिंट आउट काढू शकतात, नोट्स पण मिळतील तुम्हाला, टेस्ट पण मिळतील तुम्हाला. त्यानंतर मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, टॅबवरती तुम्ही हे व्हिडिओ बघू शकतात. कितीही वेळेस बघा, रिपीट करून बघा, स्लो करून बघा, फास्ट करून बघा, किती वेळेस बघू शकता. विद्यार्थी समुपदेशन आणि पालकांबरोबर मीटिंग पण असणार आहे. सो 5वी 8वी कोणती स्कॉलरशिपची बॅच तुम्हाला हवी असेल तर काय करा, इग्नाईट पाठशाला नावाचा ॲप डाउनलोड करा आणि तिथून डायरेक्ट परचेस करा. जर अडचण आली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, ह्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करा. ओके. आता हे झालं स्कॉलरशिपच्या दोन्ही बॅचेस. आणि विशेष खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना तुम्हाला इग्नाईट पाठशाला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, लगेच जॉईन होऊन जा. बरेच पालक आणि मुलं इथे जॉईन झालेले आहेत. सो या ग्रुपवर तुम्हाला सगळी माहिती आम्ही PDF स्वरूपात अपलोड करत असतो. सो तुम्हाला शालेय जीवनातली सगळी माहिती जर हवी असेल तर नक्की जॉईन व्हा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आता बघा, तुम्हाला जर विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतनमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणती एक्झाम द्यावी लागते बरं? यासाठी द्यावी लागते शिष्यवृत्ती परीक्षा, ज्याला आपण स्कॉलरशिप एक्झाम म्हणतो, 5वीची आणि 8वीची. आणि त्याच्याच बॅचेस आपण चालू केल्या आहे. आणि ह्या एक्झाममधूनच तुमचं सिलेक्शन शासकीय विद्यानिकेतनमध्ये होतं. बघा इथं दिलंय तुम्हाला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती म्हणजेच PUP, प्री अंडर प्रायमरी स्कॉलरशिप म्हणतो आपण त्याला, इयत्ता 5वीची 2025 साठीची. यामध्ये शासकीय विद्यानिकेतनसाठी सुद्धा तुमचं ॲडमिशन घेतली जातं. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना त्यांनी दिलेली आहे, पण अजून फॉर्म सुटले का? नाही. फॉर्म कधी सुटतात मग याचे फॉर्म सुटतात, मी पुढे सांगतो तुम्हाला. पण आता विद्यानिकेतन ज्या शाळा आहेत ना, ह्या शाळा कुठे महाराष्ट्रामध्ये? तर 5 ठिकाणी आहे. या 5 ठिकाणी शाळेमध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. पहिली शाळा कुठे आहे? पुसेगाव, जिल्हा सातारा.
दुसरी शाळा आहे धुळ्याला, तिसरी आहे औरंगाबादला, चौथी आहे अमरावतीला आणि पाचवी आहे केळापूर जिल्हा यवतमाळला आहे. या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा. मग या 5 ठिकाणी विद्यानिकेतन इथेच आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर पात्रता काय असावी लागते? मग पात्रतेमध्ये बघा, पहिलं सांगितलं आहे की तुमचा मुलगा इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला असावा. दुसरा मुद्दा आहे शाळा ग्रामीण भागातील असावी, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना अलाउड नाही. साधं साधं आहे. तिसरा मुद्दा आहे फक्त मुलाला ऍडमिशन, मुलगा असावा, मुलींना विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही, मुलींसाठी नाहीये. हा, मात्र स्कॉलरशिप देऊन तुम्ही स्कॉलरशिपचा वेगळा जो फायदा आहे तो घेऊ शकतात. दर महिन्याला तुम्हाला 500 रुपये मिळतात 5वीच्या मुलाला, 8वीच्या मुलाला दर महिन्याला तुम्हाला 750 रुपये मिळतात, तो वेगळा भाग आहे. त्यात तुमचं महाराष्ट्रामध्ये तुमची काय म्हणतो आपण रँकिंग पण कळते. सो त्यासाठी द्या तुम्ही. त्यातला एक शासकीय विद्यानिकेतन आहे, लक्षात घ्या. बाकीचे तुम्हाला फायदे आहेत त्याच्यामध्ये जास्त. त्यानंतर चौथा मुद्दा आहे फक्त मराठी किंवा सेमी मराठी, म्हणजेच मराठी इंग्लिश ज्याला आहे त्याला आपण सेमी मराठी म्हणतो, असेच विद्यार्थी इथे या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेऊ शकतात या एक्झामद्वारे. बाकी इंग्लिश मिडियमचे सीबीएसई पॅटर्नचे नाही, त्यांना नाही. फक्त मराठी किंवा सेमी मराठीवाले विद्यार्थी इथे पात्र आहे. आणि दुसरं, हे फॉर्म जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा सुटतो तेव्हा फॉर्म भरतात, तेव्हा फॉर्ममध्ये तुम्हाला शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं यस. यस दिलं तर तुमचा विचार ह्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये रँकिंग नुसार केला जाईल, अन्यथा फक्त स्कॉलरशिपसाठी विचार केला जाईल, लक्षात घ्या. आता हे झालं तुमचं पात्रता काय, मला शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. एक्झाम कोण द्यायची असते? स्कॉलरशिप असते, 5वीला पण असते, 8वीला पण असते. बरं, दुसरं काय? मुलालाच फक्त प्रवेश आहे. तिसरं काय? ग्रामीण भागातलाच असावा लागतो. ओके. आणि फॉर्म भरताना इथे यस करावं लागतो, मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होतं. मग परत प्रश्न असा येतो की फॉर्म कधी सुटतात? तर फॉर्म साधारणतः बघा पाठीमागच्या वर्षाचं आहे, बघा पाठीमागच्या वर्षाचे फॉर्म सुटले होते ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान. सो तुमचे फॉर्म सुद्धा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यानच सुटतील. परीक्षा कधी होते? मग परीक्षा होती तुमची बघा, जसं मागच्या वर्षी 5वी 8वीची एकाच दिवशी होते, 9 फेब्रुवारी 2025ला झाली होती. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होईल पुढच्या वर्षी, म्हणजे 2026 मध्ये एक्झाम असणार आहे. आता विचार केला तर तुमच्याकडे जवळपास म्हणजे 6 महिने तुमच्या हातात आहे. 6 महिन्यामध्ये चांगली तयारी तुमची होऊ शकते, काळजी करू नका. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की याला एक्झाम पॅटर्न काय आहे. एक्झामचा पॅटर्न सिंपल आहे. हा 8वी साठी सेम आहे आणि 5वी साठी पण सेमच असणार आहे. काय पॅटर्न आहे? तुम्हाला 5वी साठी पण असाच पॅटर्न असणार आहे बघा. त्यामध्ये बघा काय असणार आहे, विषय प्रथम भाषा आणि गणित हा पहिला पेपर आहे. पहिल्या पेपरमध्ये 2 सब्जेक्ट आहे, भाषा विषय आणि गणित. भाषेचे 25 प्रश्न, गणिताचे 50 प्रश्न, प्रत्येकी 2-2 मार्कासाठी आहे. म्हणजे भाषा विषय सपोज मी इथे पकडला, मराठी मी घेतला तर मराठीला 50 मार्क आहे, इंग्लिशला 100 मार्क आहे. 1 तास 30 मिनिटामध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे 150 मार्कांसाठी. म्हणजे जवळपास असं म्हणजे 90 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवायचे. ओके. सेम तुम्हाला एका दिवशी दुसरा पेपर असतो ज्याचं नाव आहे तृतीय भाषा, म्हणजे तुम्ही इंग्लिश घेऊ शकता आणि यामध्ये बुद्धिमापन चाचणी पण असते. 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला, 50 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला, असे टोटल 150 मार्कांची एक्झाम आहे. 75 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे परत एकदा 1.5 तासामध्ये. असे हे 2 पेपर द्यायचे आणि टोटल तुम्हाला 150 आणि 150 300 मार्कांवरती फायनल मेरिट लागतं बघा. 2 पेपर आहे, 300 मार्कांवरती फायनल मेरिट. मी इथे लिहितो पेपर किती असतात, तर यांचे पेपर असतात 2. विषय किती आहेत बरं? विषय तुम्हाला 4 अभ्यासायचे आहे. पेपर 1 मध्ये एक विषय मी सपोज घेतला मराठी आणि दुसरा आहे गणित, बरोबर आहे. आणि दुसरा पेपर जो असतो त्यामध्ये इथे असतो दुसरा विषय. आता मी तुम्हाला इथे चॉईस दिली, तुम्ही उर्दू घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता, गुजराती घेऊ शकता, इंग्लिश, आणि दुसरा असतो बुद्धिमापन चाचणी. असे हे 4 विषय आहे प्रत्येकानुसार. आणि प्रत्येकाला वेटेज जर बघितलं तर मराठीला 50 मार्क आहे, इंग्लिशला 50 मार्क आहे, गणिताला 100 मार्क आहे, बुद्धिमापनला 100 मार्क, असे टोटल 300 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. ओके. आता एक्झाम पॅटर्न मला समजला. मग मला म्हणूया डिफिकल्टी लेवल काय असते. तर डिफिकल्टी लेवल बघा, तुम्हाला साधारणतः सोप्या स्वरूपाचे 30 क्वेश्चन्स 30% आहे, मध्यम स्वरूपाचे 40 क्वेश्चन आहे, कठीण स्वरूपाचे 30 क्वेश्चन आहे. बाकी हे 8वीला लागू आहे, पण 5वीला अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार 5वीसाठी. आणि 8वीसाठी तुम्हाला इथे ऍड होत आहे 20% जे प्रश्न आहेत ना, तुम्हाला त्या 20% प्रश्नांना, म्हणजे आता 75 प्रश्न आहे, 75 पैकी 20% तुम्हाला करायचे आहे. म्हणजे जवळपास 15 प्रश्न पकडा. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 15 जे प्रश्न असतात ना, 8वीसाठी म्हणतो मी तुम्हाला, हे 15 प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 पर्याय असतात. ह्या 4 पर्यायापैकी ह्या 15 प्रश्नांमध्ये 2 पर्याय तुमचे आन्सर असतात.
तशी तुमची एक्झाम असणार आहे. ओके, 8वीसाठी 5वीसाठी तुम्हाला हे आहेत का? नाही. 5वीसाठी फक्त हे 3च मुद्दे. 8वीला मात्र तुम्हाला काय आहे? 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील, हे दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहे. मग ते 15 प्रश्न कोणते असतील? कोणते असू शकतात. पुढे मी तुम्हाला एक सिरीज घेणार आहे, क्वेश्चन पेपर दाखवणार आहे, त्यात तुम्हाला मी सांगतो कसे असणार आहे. पण तुर्तास असं लक्षात घ्या की 5वीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने काठिण्य पातळी आहे आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना हे प्लस हे, म्हणजे तुम्हाला 75 पैकी पहिल्या पेपरमध्ये 15 प्रश्न असे असतात ज्यांचे पर्याय 2 आहेत. दुसरा पेपर पण 75 पैकी 15 प्रश्न असे आहेत, त्याचे पर्याय 2 तुम्हाला द्यायचे आहे. बरोबर, त्याची काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सांगेल. पुढे मग पेपरमध्ये सब्जेक्ट चॉईस कोणते कोणते बघा. तुम्ही इथे सब्जेक्ट चॉईस घेऊ शकता पेपर 1ला आणि पेपर 2ला. इथे पेपर 1 मध्ये सेकंड जो आहे ना तो गणित कंपल्सरी आहे. इथे सेकंड बुद्धिमापन चाचणी कंपल्सरी आहे. फक्त लँग्वेज मध्ये बघा तुम्ही माध्यम कोणतं निवडता त्यानुसार. मराठी जर माध्यम घेतलं तर तुम्हाला पहिले मराठीच घ्यावं लागेल पहिला पेपर, दुसरा इंग्रजी राहील. माध्यम उर्दू घेतला तर तुम्हाला उर्दूच घ्यावं, पहिली भाषा, दुसरी इंग्लिश. हिंदी घेतलं तर हिंदी इंग्लिश, गुजरात घेतलं गुजरात इंग्लिश, इंग्रजी घेतलं तर इंग्रजी आणि मराठी. सिंधी घेतलं सिंधी इंग्लिश आहे, तेलुगू इंग्लिश आहे, कन्नड इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्हाला माध्यम जे घ्याल त्या माध्यममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्या माध्यमचा पहिला भाषेचा पेपर असेल. बाकी तुम्हाला गणित, बुद्धिमापन आणि हे इंग्लिश तुम्हाला बायलिंग्वल असेल, म्हणजे मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण विचारलं जातं. पुढचा व्हिडिओ मी घेतो की परीक्षेचं माध्यम कसं असतं, मला तुमच्या मनात प्रश्न आहे, सो त्याच्यावर सेपरेट मी विथ प्रूफ दाखवतो तुम्हाला आणि सांगतो की माध्यम कसं असणार आहे. ओके, पुढे सो आता तुम्हाला एवढीच माहिती मी देतो. बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असणार आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती येणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि विशेष खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे, त्या लिंकला जॉईन होऊन जा. तिथे सुद्धा विशिष्ट माहिती आम्ही टाकत असतो. आणि परत एकदा सांगतो की स्कॉलरशिपचे बॅच आपण अनाऊन्स केलेले आहे. 28 जुलैपासून 5वी आणि 8वीची बॅच चालू होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. प्रथम येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना डिस्काउंट ऑफर आहे. 7,000वरती 25% डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे. मग हा डिस्काउंट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही काय करा, इग्नाइट पाठशाला नावाचं हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा ह्या नंबरला कॉल करा. आमची टीम तुम्हाला प्रॉपर उत्तर देईल, सगळं सांगेल, तुम्हाला काळजी करू नका. आणि ह्या ग्रुपला लगेच जॉईन होऊन जा, कारण ह्या ग्रुपमध्ये मी सगळी गोष्ट अपडेट करून टाकत असतो. अजून तुमच्या मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ओके, सो शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात 5 ठिकाणी प्रवेश मिळतो आणि त्याच्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम द्यावी लागते. ओके, सो अजून मनात प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.